पूर्व संकटामध्ये रविकांत तुपकरजी सांगा, शेतकऱ्यांना काय दिलासा मिळतोय? शेतकऱ्याची आजची अवस्था नेमकी काय आहे? मला सगळ्यांकडून समजून घ्यायचं आहे. तुम्ही वेगवेगळ्या भागातले आहात, कोणी विदर्भातले आहात, कोणी मराठवाड्यातले आहात, कोणी उत्तर महाराष्ट्रातले आहात, म्हणून मला जाणून घ्यायचं आहे या महाराष्ट्रातल्या प्रत्येक क्षेत्रातल्या शेतकऱ्याची अवस्था काय? नाही, आत्ताची परिस्थिती आहे ती तर अतिशय गंभीर आहे. अशी परिस्थिती मला येतं चळवळीत 22 वर्ष झाले, एवढी गंभीर परिस्थिती मी शेतकऱ्यांच्या आजपर्यंत कधी बघितली नाही. मुळामध्ये सरकारला शेतकऱ्यांशी काही घेणं देणं नाही. सरकार असंवेदनशील आहे. कोणी विजयी संकल्प मेळावे घेते. तुम्ही आता तुमच्या रिपोर्टमध्ये सांगितलं, सगळे पक्ष आपापल्या जिल्हा परिषद, पंचायत समित्या, महानगरपालिकांच्या निवडणुकीमध्ये व्यस्त आहेत आणि शेतकरी पूर्ण कोलमडलेला आहे. गेल्या 3-4 वर्षामध्ये कापसाला भाव मिळाला नाही, सोयाबीनला भाव मिळाला नाही. त्यामुळेच पहिले शेतकरी अडचणीत आहे आणि त्यात पुन्हा आता या अतिपावसामुळे, ढगफुटी सदृश पावसामुळे विहिरी पूर्ण वाहून गेलेल्या आहेत, पाईपलाईनचे स्प्रिंकलरचे सेट वाहून गेलेले आहेत आणि अशा परिस्थितीमध्ये जमिनी सुद्धा 5-5, 7-7 फूट खरडून गेलेल्या आहेत. आता त्याच्यातली एक टेक्निकल अडचण अशी आहे की 5-7 फूट जमीन खरडून गेली तर ती जमीन पोट खराब दाखवल्या जाते आणि त्याला 27,500 रुपये हेक्टरी मिळतात 2 हेक्टरच्या मर्यादेप्रमाणे. आता ती जमिनी पुढच्या वर्षी त्या जमिनीवर कर्ज मिळत नाही, शासकीय लाभ मिळत नाही. पोट खराबची वहिती करण्याकरता 50 चक्र शासन दरबारी मारावे लागतील, एवढ्या जाचक अटी त्याच्यामध्ये आहेत. आणि आता सरकार मदत किती करणार आहे? 2 हेक्टरची करणार आहे, म्हणजे 5 एकरची. 25 एकरावाल्याचं काय, 50 एकरावाल्याचं काय, 20 एकरावाल्याचं काय? एवढ्या मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं असताना 2 हेक्टरची मदत म्हणजे भीक आहे आणि ती या वर्षीची मदत पुढच्या वर्षी मिळणार. मुळामध्ये काय झालंय, नेपाळला जी परिस्थिती झाली ना तशी परिस्थिती यांची केली पाहिजे. एका मंत्र्याला त्याच्या मागे लागून तिथं आणलं पाहिजे, तरच ही परिस्थिती सुधरू शकते. शेतकऱ्यांना गृहीत धरण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी होतो आहे आणि शेतकरी आमचं काहीच वाकडं करू शकत नाही अशा पद्धतीची भावना आहे. अधिकारी माजलेले आहेत. छत्रपती संभाजीनगरमध्ये एका पंचनामा करायला गेलेल्या अधिकाऱ्यांच्या समोर शेतकऱ्यांनी आत्महत्या केली, दमदाटी केल्यामुळे त्यांनी. म्हणजे शेतकऱ्याला माणूस म्हणून त्याचं जगणं तुम्ही मान्य करणार आहे की नाही करणार आहे? सरकारवर कर्ज जर आहे 9 लाख कोटीचं, मग सरकारवरचं कर्ज जर एवढ्या मोठ्या प्रमाणात वाढलंय तर आमदार खासदारांचे पगार थांबले का? कलेक्टरचा पगार थांबला का? किंवा तहसीलदाराचा पगार थांबला का? नाही थांबला. शेतकऱ्यांना पैसे द्यायचे असले की यांच्या तिजोरीत पैसे नसतात, ज्याचा उल्लेख किशोर भाऊने या ठिकाणी केला. ज्यांना नांदेड तुम्ही आता समृद्धी महामार्गाकरता पैसे कुठून येतो? शक्तीपीठ महामार्गाला पैसे कुठून येतो? इतर प्रोजेक्ट करायला पैसा कुठून येतो? अरे शेतकऱ्यासाठी 1,00,000-2 लाख कोटी अजून कोणाला कर्ज, काय फरक पडतो? तसेही तुम्ही कर्जातच आहे, पण शेतकऱ्याला पैसे द्यायला यांच्याकडे पैसे नाही. पण मी शेतकऱ्याचा पोरगा म्हणून सांगतो, इथून पुढचं आंदोलन भगतसिंगाच्या स्टाईलला होईल. अतिवृष्टीची 100% नुकसान भरपाई पाहिजे. 2 हेक्टरची मर्यादा आम्हाला मान्य नाही. पूर्ण नुकसान भरपाई मिळाली पाहिजे. सगळ्या परिस्थितीमध्ये परिणाम व्हायला पाहिजे तो व्यवस्थेमध्ये, इथल्या प्रशासनावर खोलवर परिणाम व्हायला पाहिजे. तिथं पाझर फुटायला हवा की यार काय झालंय या शेतीचं. पण मला सांगा रवी भाऊ, आपण हा आत्ता कार्यक्रम केला असं नाहीये. तुम्ही उन्हाळ्यामध्ये, मे मध्ये पाऊस पडला आपण कार्यक्रम केलाय, जुलैमध्ये पाऊस पडला आपण कार्यक्रम केलाय, ऑगस्टमध्ये पाऊस पडला आपण कार्यक्रम केलाय. 5-5 महिने पाऊस थांबत, मे पासून आतापर्यंत पाऊस थांबलेला नाहीये. माणसांना मोड फुटेल एवढी परिस्थिती पावसाची गंभीर बनलेली आहे. अशा परिस्थितीमध्ये आता या शेतीचं जे झालेलं नुकसान आहे ते भरपाई होऊ शकेल का? आणि ज्या प्रकारचे आता सगळे नियम आहेत त्या नियमामधून सरकार या शेतकऱ्याला काही दिलासा मिळू शकेल का, की त्याची अडखळीच आहे? नाही, हे बघा विलास भाऊ, किमान तुम्ही कार्यक्रम करता तरी आणि हा प्रश्न तुम्ही चव्हाट्यावर आणता, त्याच्यामुळे तरी शेतकऱ्यांना थोडासा आधार मिळतो की आपलं कुणीतरी आहे, आपल्या बाजूनी कुणीतरी बोलतंय. हा मानसिक आधार पण खूप महत्वाचा आहे, लक्षात घ्या. म्हणजे आत्ताची परिस्थिती अशी आहे की अजूनच सांगताय म्हातारं माझं बरं होतं बेटा ते इंग्रजी राज. इंग्रज किमान गोरे असल्यामुळे ओळखू येत होते की ते आपले शत्रू आहेत, पण हे आपलेच नातेवाईक की आपल्याच आजूबाजूचे लोक तिथं सरकारमध्ये जाऊन बसले, हे ओळखू येत नाही, हे आपले शत्रू आहे. मला असं वाटतं की आता खरोखर शेतकऱ्यांना जगवायचं असेल तर हेक्टरची मर्यादा मदतीची काढून टाकली पाहिजे आणि ऍक्च्युअल ज्यांचं नुकसान झालं त्यांना 100% नुकसान भरपाई दिली पाहिजे. पीक विमा कंपनीचे पूर्वीचे ट्रिगर चालू केले पाहिजे आणि या पीक विमा कंपन्यांचं टेस्ट ऑडिट केलं पाहिजे. मी तुम्हाला सांगतो, पण यावर्षी पीक विम्याचा जो घोळ घातला, पीक विमा शेतकऱ्यांनी काढलेलाच नाहीये अनेक ठिकाणी, कारण ही नवी जी योजना आली त्याच्यामुळे. नाही, बरोबर आहे तुमचं म्हणणं. माझं म्हणणं आहे 2014 पासून आतापर्यंत या सगळ्या विमा कंपन्यांचं ऑडिट करा. भारताला सगळ्यात मोठा स्कॅम बाहेर येईल असं माझा दावा आहे. मी त्याच्या खूप खोलात गेलेलो आहे. कापसावरचं आयात शुल्क जे 0 केलं ते वाढवलं पाहिजे.
आणि सोयाबीन निर्यातीला प्रोत्साहन दिलं पाहिजे, तरच सोयाबीनचे भाव वाढू शकतात. आणि दुसरा एक अत्यंत महत्वाचा प्रश्न आहे, हा. सध्या बँका नोटिसेस देत आहेत, जप्ती काढली आहे शेतकऱ्यांच्या शेताची. आता मला सांगा, सोयाबीन अजून यायचंय, कापूस अजून यायचंय, आणि आता तुम्ही मध्येच नोटिसा देताय, घरावर जप्त्या आणतायत, लोकांना कोर्टात चक्र मारायला लावतात. हा गंभीर प्रश्न आहे. सरकारने याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे. आणि दर 3 तासाला एक शेतकरी मरतोय, माणूस म्हणून आमचं जगणं मान्य करा. अन्यथा जेव्हा 100 गुन्हे होतील किंवा राक्षसी प्रवृत्तीचा उन्माद होईल, तेव्हा युगपुरुष म्हणून शेतकऱ्यांचे पोरं पुढे येतील, भगतसिंगाचा अवतार घेतील. आणि नेपाळ सारखी परिस्थिती महाराष्ट्रात झाली तर तुम्हाला नवल वाटायला नको, एवढंच सांगतो. विजय